छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या किल्ल्याला आता जागतिक यादीमध्ये स्थान. युनेस्कोच्या निर्णयामुळे महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर सर्वच 20 देशांनी आपल्या बाजूने मतदान केलं. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती तर महाराष्ट्रासाठी आणि शिवभक्तांसाठी ही गौरवशाली बाब. शिंदेंची ही प्रतिक्रिया. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळाल्यानंतर भाजपचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. इतिहास जिवंत ठेवायचा आहे तर स्मरणात नाही, कृतीत सुद्धा हवा. किल्ल्यांना जागतिक वारसा मिळाल्यानंतर शरद पवारांची ट्विट करत प्रतिक्रिया. शरद पवारांनी केंद्र सरकारचेही मानले आभार. राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. केवळ आनंद साजरा करू नये तर सरकारनं जबाबदारीचं सुद्धा भान ठेवावं. युनेस्कोच्या मान्यतेनंतर राज ठाकरेंचं ट्विट. 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळणं ही मोठी गोष्ट. पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये शिवनेरी किल्ल्याचा सुद्धा समावेश. तर किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. जुन्नरमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. तर किल्ल्यांना जागतिक वारसा मिळाल्यानंतर पुण्याच्या लाल महाल परिसरातही भाजपकडून जल्लोष. भाजप आमदार हेमंत रासने यांच्याकडनं शिवरायांच्या प्रतिकृतीला हार अर्पण. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी. 30 सप्टेंबर 2025 रोजी विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही. पंतप्रधान मोदींची लोकार्पणासाठी वेळ घेतली असल्याची सुद्धा मुख्यमंत्र्यांची माहिती. खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रोजेक्टच्या कामाची सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे पाहणी करणार. तर 6000 कोटींचा या प्रकल्पाचं सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलं. मंगळवारी पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार. तर येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार. पवारांच्या राष्ट्रवादीमधील प्रदेशाध्यक्ष बदलाची प्रक्रिया असेल तर मला यामध्ये राजकारण असेल असं वाटत नाही. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया. जयंत पाटलांमध्ये सध्या अस्वस्थता जाणवते. जयंत पाटलांची घुसमट आता थांबली असावी. जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेचं राज्यस्तरीय शिबिर. तर 14 ते 16 जुलै दरम्यान मनसेचं इगतपुरीमध्ये राज्यस्तरीय शिबिर. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे या ठिकाणी काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष. सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश. पक्ष बळकटीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट. महापालिका निवडणुका भाजप महायुतीमधूनच लढवणार. तर महापौर पदासंदर्भात रवींद्र फडणवीस उदार. कदाचित बीएमसीचं महापौर पद इतर पक्षाला सुद्धा देतील. रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचाही ईडीचा आरोप. तर ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना आरोपी बनवत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून ईडीनं कारवाई केली हे जगजाहीर आहे. न्यायदैवतेवर मात्र माझा विश्वास आहे. दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच होईल. रोहित पवारांचं ट्विट. कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये सक्तीचं कानडीकरण सुरू. तर महापौर आणि उपमहापौरांच्या गाडीवरील मराठी पाटी काढून कन्नड पाटी लावली. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता. आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात सांगलीमध्ये आंदोलन. तर पडळकर समर्थकांचं आंदोलन. आव्हाडांनी पडळकरांची बदनामी केल्याचाही आरोप. नगर शिर्डी रस्त्याच्या कामासाठी खासदार निलेश लंकेंचं उपोषण दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच. तर जोपर्यंत रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. निलेश लंकेंची भूमिका. उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आता इंदापुरातील पळसदेव या ठिकाणी आमरण उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा. बुलढाण्याच्या शेगावात दूषित पाण्यामुळे 87 जणांना डायरियाची लागण. गैरहजर अकार्यक्षम महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला महिलांनी सुनावलं. डोंबिवली एमआयडीसी या निवासी भागामध्ये नळाला गढूळ पाणी. तर नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न. यामुळे ऐरणीवर पालिका प्रशासनाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष. 15 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना 2 एकर कपाशीवर फिरवला नांगर. तर बीड जिल्ह्यातल्या धारूर चोंडी या ठिकाणची घटना.
जाफराबाद तालुक्यातल्या आळंद या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे अंगणवाडीतील इमारतीची ही भिंत कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. टाटा कंपनीचे अधिकारी 16, 17 आणि 18 जुलैला मुंबई आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार. कोल्हापुरात येऊन कोल्हापूरच्या कारागिरांसोबत ते करार करणार. तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती.